पीठसाठी रवा लागणार होता, रवा संपला होता, रवा आणायला निघालोय. सोबत कोणी नाही म्हणून मी एकटंच निघालोय आपली पॅशन घेऊन. तर मित्रांनो दही घेतलो आणि कुठून घेतलो ही तुम्हाला माहीतच असेल, दररोजचं नॅशनल डेअरीमधून. आता रवा घेतो. तर मित्रांनो आलो घरी. आता पहिल्यांदा आंघोळ करायचे, मग नंतर नाश्ता करायचे. 1 मिनिट थांबा, फोन येतोय. 5 मिनिट थांबा, फोन. A few moments later. तर मित्रांनो कोणत्या विषयावर होतो आपण, की आता पहिल्यांदा आंघोळ करून मग नाश्ता करायचे. तर मी आंघोळ करून येतो. तर मित्रांनो आंघोळ बेंघोळ करून आपण आलो. तुम्हाला तर माहिती असेल धोंड्याचा महिना चालू आहे आणि इथं मामाच्या घरी आलो धोंडे जेवणसाठी. इथं स्वरा बघा, आणि हिनं पण ब्लॉग बनवले धोंडे जेवणची तयारी म्हणून. इकडे मम्मी बाबा आणि तिकडे लुडो चालू आहे. लाईक करा मग. तयारी चालू आहे धोंडे जेवणाची. इथं मामाच्या घरी आलो. मला दाखवतो मी, स्वयंपाक चालू आहे. काय नाही बघा बघा, धोंडे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. ते जेवण कमी पसारा बघून पोट भरला माझं. आणि इकडे आपले दुसरे ब्लॉगर प्रणव आणि आपली आत्या दिदी राधा सगळे बसलेत. इथं काय पबजी चालू आहे, पबजी BGM आहे. आता थोड्या वेळानंतर आपल्याला करायचं धोंडे जेवणात, धोंडे जेवण करायचं, कार्यक्रम करायचा. इकडे लुडो चालू सोरूचा गल्ला बघा. इथं पैसे घालायचे. टाका ना सगळ्याला पैसे, पैसे टाका, पैसे टाका सगळे, पैसे टाका मग तिकडून. बाबा बसले काय करा. बाबाला कळणार गेले की मी काय करायला. सगळ्यात आगाव मुलगी आहे बरं घरात. चॉकलेट तुम्हाला दाखवतो, ह्याचे दात बघा. चॉकलेट खाऊन दात दाखव. बघा चॉकलेट खाऊन दात बघा. आता कुठं टाकायचा व्हिडिओ, कुठं युट्यूबला टाकायचं म्हणून. तुला माहिती आहे सगळं, हिचे पण ब्लॉग्स आहेत. स्वरा भिंगे म्हणून सर्च करा, ह्याच्या पण येते. तर मग आता भेटू डायरेक्ट जेवणात. काय म्हण, तुम्ही पण या मग जेवायला. आता नाही कसं येतं गाडी घेऊन. तर मित्रांनो सगळं पुरुष मंडळीचं जेवण झालंय आणि आता महिला मंडळी चालू आहे बघा. आता इथं कोण कोण आहे तुम्हाला सांगतो. आजी, माऊ, मम्मीच्या आत्या, मामी आणि ती सगळे चिल्ले पिल्ले आहेत सोबत. जेवण केलंस का सांग, केलीस का. आणि आता मामाचं जेवण झालंय, मामाचा आराम चालू आहे. आणि सगळे बसल्या जातात. जेवढे मोठी फॅमिली जमले हसी मजाक जोक चालू आहे. लहानपणापासूनच ब्लॉगिंगचा आवड आहे, हिला शौक आहे. ब्लॉगर बनते का दुसरं काय बनते का म्हणणारच मोठं होऊन सांग. मॅडम बनणार आहे. कोणत्या स्कूलची बघा.
झाल्या म्हणून. गाडी काढून निघायची आता. मित्रांनो दुकान बंद असल्यामुळं वापस घरी आलो. मोबाईल तिथं बसले, मोबाईल मागला. तर आता जायचा टाइम झालेला आहे आणि इथं आहेरचा कार्यक्रम समाप्त झाला आहे. आणि हे पण याच्यासोबत आहेराचा कार्यक्रम समाप्त झाला आहे. आता निघायचं नीट घराकडे. तर मित्रांनो मी आणि प्रणव दोघंच पहिलं स्टार्टिंगला निघालो घरी, बाकीचे येलेत मागून. तर सध्याला बघा 5 वाजले, सकाळी आलो होतो. मी आणि प्रणव निघालो गाडीवर, बाकीचे सगळे येलेत मागून. गाडी काढायला पण यायला अजून वर. फायनली मित्रांनो घरी आलो. दोघंच कपडे वगैरे चेंज केलो. आता PC वर यायला गेम खेळायचे ना. साडेपाच झाले, 5 वाजता निघालो होतो आम्ही. आता पाठीमागून सगळे बाकीचे येलेत. मग नंतर शॉपिंगला जाणार आहेत घरी आल्यानंतर, जरा फ्रेश वगैरे होऊन. बाकीचे पण सर्वजण आलेले आहेत बघा. बघा इकडे बघा, नवीन हँडवॉश बघून हँडवॉश करणारे. तर मित्रांनो इथं प्रणव चहा बनवत आहे. थोडासा चहा ओतू गेलाय. याला खूप चहा प्यायची ज्याला जास्तच आवड आहे. असला उन्हाळा चालू आहे तरी पण याला कोल्ड्रिंक सोडून चहा पिऊ वाटायला. तुम्ही बघू शकता, घरातले कोणी करून देत नाही म्हणून स्वतः करून ठेवलेलं आहे. अशी कन्सिस्टन्सी आणि जिद्द माणसात पाहिजे. तुम्ही याच्याकडून शिकू शकता जिद्द आणि. तर चालतंय, आजचा ब्लॉग इथंच थांबवू. भेटूया उद्याच्या पुढल्या ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर चालतंय, भेटूया.